काजूची राजेशाही, मसाल्यांचा झणझणीतपणा आणि ढाब्याचा तोच अस्सल स्वाद. चला तर मग बघूयात, जो पहिल्या घासातच मन जिंकेल असा काजू मसाल्याच्या चवदार दुनियेतील ढाबा स्टाईल काजू मसाला. नमस्कार, मी सरोज. मराठी फूड कल्चरमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. ढाबा स्टाईल काजू मसाला बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी पॅनमध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करायला ठेवणार आहे. पाणी थोडं हलकंसं गरम झाल्यानंतर इथे मी 2 मोठे लांबट कापलेले कांदे ह्या पाण्यात शिजवून घेणार आहे. आता ह्या कांद्यासोबतच आपल्याला साधारण 50 ग्रॅम काजू ह्या पाण्यात कांद्यासोबत शिजवून घ्यायचे आहेत. आणि अजून एक टीप म्हणजे कांदा आणि काजू असा उकळून घेतल्याने प्युरीचा कलरसुद्धा काळसर होत नाही. चला तर मग इथे 10 मिनिट मी हे कांदे आणि काजू छान उकळून घेतलेले आहेत, म्हणजे शिजवून घेतलेले आहेत. आता थंड करायला बाहेर काढून घेऊ. इकडे हे काजू आणि कांदे थोडे थंड होतात, तोपर्यंत बघूयात पुढची प्रोसेस. सर्वात आधी आपण बटरमध्ये काजू भाजून घेणार आहोत. त्यासाठी पॅन ठेवला आहे. तो थोडासा गरम झाल्यावर आपण पॅनमध्ये बटर टाकून घेऊ. थोडं पसरवून घ्यायचं आहे बटर. आणि बटर मेल्ट झाल्यानंतर आपल्याला हे काजू ह्या बटरमध्ये भाजून घ्यायचे आहेत. आता बटरमध्ये काजू भाजून घेतल्याने काय होतं, काजूला छान नमकीन टेस्ट येते आणि त्यामुळे आपली ग्रेव्ही अजून खूप टेस्टी होते. असंच आपल्याला 4 ते 5 मिनिट गोल्डन कलर येईपर्यंत हा काजू आपल्याला बटरमध्ये भाजत राहायचा आहे. चला तर मग काजू छान भाजला गेलेला आहे. काजूला मस्त गोल्डन कलर आलेला दिसतोय. आता बाहेर काढून घेऊ. आणि एकीकडे आपला काजू आणि कांदा शिजून मस्त थंड झालेला आहे. आता याची आपण मिक्सरमधून प्युरी करून घेणार आहोत. सोबतच मी इथे ॲड करणार आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक घालून आपल्याला ही प्युरी इथे बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त मऊसर अशी पेस्ट आपण इथे बनवून घेतलेली आहे. सर्व मिश्रण मस्त एकजीव झालेलं आहे. तर आता बघूया ढाबा स्टाईल काजू मसाला कसा बनवायचा आहे ते. पॅन ठेवला आहे मी, त्यात 1.5 टेबलस्पून तेल घेणार आहे. तेल तसं ग्रेव्हीच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल हलकंसं गरम झाल्यावर इथे मी 1 टीस्पून जिरे घेणार आहे. त्यानंतर लवंग घेणार आहे 4 ते 5. सोबतच मिरे लागतील आपल्याला 4 ते 5. छोटासा दालचिनीचा तुकडा, 1 मसाला वेलची घेते आणि 1 तेजपान. आता हे खडे मसाले आपल्याला खूप जास्त फ्राय न करता अगदी थोडीशी त्याला शेक लागावी असं 4 ते 5 सेकंद तेलामध्ये परतवून घेणार आहोत. आणि मग इथे मी 1 मोठा कांदा बारीक कट केलेला ह्या तेलात फ्राय करून घेणार आहे. खूप जास्त नाही, 2 ते 3 मिनिट हा कांदा आपल्याला इथे परतवून घ्यायचा आहे. आणि मग हा कांदा थोडासा परतून झाल्यानंतर 1 मोठा टोमॅटो बारीक कट केलेला आपण इथे कांद्यासोबत परतवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो छान मऊसर आणि पटकन शिजावा म्हणून मी इथे थोडंसं मीठ टाकून घेणार आहे. मिक्स करत परतवून घेऊ. आणि 1 मिनिट कांदा आणि टोमॅटो छान परतवून झाल्यानंतर आता आपण यात थोडे कोरडे मसाले ॲड करणार आहोत. त्यात लाल तिखट घेणार आहे मी साधारण 1.5 टेबलस्पून. गरम मसाला लागणार आहे 1/2 टेबलस्पून. 1/2 टेबलस्पून धने जिरे पावडर आणि 1/2 टीस्पून हळद इथे लागणार आहे. मिक्स करत परतवून घ्यायचे कांदे टोमॅटोसोबत हे कोरडे मसाले. आता हे सर्व मसाले मस्त परतवून झाल्यानंतर आता आपण जी पेस्ट बनवून घेतली होती कांदा आणि काजूची, ती आपण या मसाल्यांसोबत परतवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिट संपूर्ण कोरडे मसाले आपण या पेस्टसोबत मिक्स होतील असं आपल्याला इथे परतवत राहायचं आहे. आणि मग मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट लागलेली असते म्हणून थोडं पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून ते मी इथे पेस्ट आणि मसाले शिजण्यासाठी ॲड करून घेणार आहे. आणि याच पाण्यात आपल्याला हा मसाला 2 ते 3 मिनिट छान शिजवू द्यायचा आहे. तोपर्यंत तुम्ही अजून आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी बघायला मिळतील. आता ढाबा स्टाईल काजू मसाल्यासाठी तुम्ही बघू शकता इथे आपला मसाला छान शिजलेला दिसतोय, कारण मसाल्यातून मस्त तेलही सुटताना दिसतंय. आता आपल्याला ग्रेव्हीसाठी थोडंसं गरम पाणी ॲड करावं लागणार आहे. पण पाणी ॲड करताना ग्रेव्हीच्या कन्सिस्टन्सीनुसार, म्हणजे तुम्हाला भाजी पातळ घट्ट कशी हवी आहे त्यानुसार पाणी आपण इथे ॲड करायचं आहे. तसं काजू मसाला ग्रेव्ही थोडी थिकच असते. आता मी इथे कसुरी मेथी चुरून भाजीत ॲड करून घेणार आहे. सोबतच मस्त फ्रेश हिरवीगार कोथिंबीर घालूयात. मिक्स करून घेऊ. शक्यतो कसुरी मेथी स्किप करू नका, कारण कसुरी मेथीचा फ्लेवर भाजीत खूप छान उतरतो आणि टेस्टही खूप छान लागते काजू मसाल्याला.
आता चवीनुसार मीठ घालूयात, मिक्स करून घेऊ ग्रेव्हीला. आणि मग सगळ्यात शेवटी ग्रेव्हीला मस्त एक उकळी आल्यानंतर आपण यात बॅटरमध्ये भाजून घेतलेले काजू घालणार आहोत ग्रेव्हीमध्ये. आता भाजी आपली ऑलमोस्ट झालेली आहे, पण साधारण एक 5 ते 7 मिनिट लो फ्लेमवर ही भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे. म्हणजे आपला काजूही शिजेल आणि ग्रेव्हीचा स्पायसी फ्लेवर मस्त काजूत उतरेल. चला तर मग 5 मिनिट झालेले आहेत. बघूयात आपला ढाबा स्टाईल काजू मसाला शिजलाय की नाही ते. मस्त तेल सुटलेलं आहे आपल्या काजू मसाल्याला. तुम्ही बघू शकता ढाबा स्टाईल काजू मसाल्याच्या ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे. खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नसली पाहिजे. मस्त स्पायसी फ्लेवर आलेला दिसतोय आपल्या ग्रेव्हीला. तर अशा प्रकारे आज आपण बनवली आहे परफेक्ट ढाबा स्टाईल खूप टेस्टी आणि स्पायसी अशी काजू मसाला ग्रेव्ही.